महाराष्ट्रातील होतकरू आणि प्रतिभावंत कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या वतीने दिनांक 18 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। या एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन सिनेनाट्य अभिनेता वैभव मांगले यांच्या हस्ते होणार आहे। या स्पर्धा गबा वडेर हायस्कूल रंगमंच पाली रायगड येथे बुधवारी दिनांक 18 डिसेंबर ते मंगळवार 24 डिसेंबर या कालावधीत सायंकाळी 7 वाजता पार पडणार आहेत। मंगळवारी सिने अभिनेते प्रशांत दामले आणि सिने नाट्य अभिनेत्री कविता मेडेकर यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या खास प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे। एकांकिका म्हणजे एमडी कॉलेज महर्षी दयानंद मोठं कॉलेज आहे। 80 मुलं आपण 4 दिवस परफॉर्म करताना आपल्याला काळजी होती, पण 80 मुलं एकत्रित बांधणं आणि लोकांसमोर प्रेझेंटेशन करणं फार महत्त्वाचा भाग असतो। आणि ते दिग्दर्शकाची कमाल असते, लिखाणाची कमाल असते, तर ते आपण पालिकर चांगल्या प्रकारे अनुभवतो। तर अशी ही स्पर्धा आपण सलग 12 वर्ष, 12 सलग नाही म्हणणार, म्हणजे कोविडमुळे थोडीशी गॅप पडली, त्याच्यामुळे आपण थोडीशी त्या स्पर्धेपासून दूर केली। पण दूर जाता जाता लोकांची एवढी प्रचंड मागणी यायला लागली की काहीतरी पालिकरांनी परत करावं। आणि स्वतः भाऊंकडे गेले, आमच्याकडे म्हणजे अभिजितकडे असेल, कॉलेजकडे असतील, सगळ्यांकडे लोकांची मागणी होती, काहीतरी तुम्ही करा। जरी तिला आर्थिक बाजू असली तरी लोकांची मागणी सुद्धा महत्वाची होती। भाऊनी परत एकदा सांगितलं की आपल्याला या वर्षी नव्या जोमाने, नव्या जल्लोषाने आपण ही स्पर्धा करायची। मग स्पर्धा करायची ठरली की 1 महिन्यापासून त्या तयारीला लागलो। मला पण थोडीशी भीती होती, अरे बापरे 6 वर्षाची गॅप आहे, परत तो रुटीन तर तुटलेला आहे, परत होईल का। परंतु जेव्हा आता पूर्वी तर मी असं करायचो, आम्हाला सगळ्या कुरिअर्स यायच्या म्हणजे लेंथी प्रोसिजर होती, पण आता सोशल मीडियामुळे प्रोसिजर हलकी झाली। पण ज्या दिवशी मी ऍडव्हर्टाईज म्हणजे सोशल मीडियावर टाकली त्या दिवशी बरोबर त्या पहिल्याच दिवशी मला 20 फोन आले की आम्ही स्पर्धा करतोय। ह्या डिसेंबर महिना पूर्ण स्पर्धेचा महिना असतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये। तर ह्या याच्यातून वेळ काढत आपल्याकडे ती सगळी स्पर्धेला मुलं येणार आहे। आणि विशेष सांगायची कौतुकाची बाब म्हणजे पूर्णतः 30 एकांकिका आपल्या पूर्णतः फुल झालेल्या आहेत आणि ज्या एकांकिका आलेल्या आहेत त्या सगळ्या नामांकित आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।